मराठवाड्यातील बीड आणि जालना जिल्ह्यात बुलढाणा अर्बन पतसंस्थेबाबत पसरलेल्या अफवांमुळे खातेदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। मात्र बुलढाणा अर्बनची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत असल्याचे सांगत अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले आहे। गेल्या 3 दिवसांपासून मराठवाड्यातील बीड आणि त्यानंतर जालना जिल्ह्यात बुलढाणा अर्बन पतसंस्थेबाबत काही गैरसमज आणि अफवा पसरवल्या आहेत। या अफवांमुळे अनेक ठिकाणी खातेदारांनी बँक शाखांकडे धाव घेतली असून ठेवी सुरक्षित आहेत की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी स्पष्ट भूमिका मांडत खातेदारांना दिलासा दिला आहे। बुलढाणा अर्बनची आर्थिक स्थिती अतिशय सक्षम, भक्कम आणि स्थिर असून कोणत्याही खातेदाराने घाबरून जाऊ नये असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे। संस्थेकडे सर्व ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित असून गरज भासल्यास ठेवी किंवा तारण ठेवलेले सोने परत देण्यास संस्था पूर्णतः सक्षम आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। बुलढाणा अर्बन पतसंस्थेने गेल्या अनेक वर्षांपासून पारदर्शक आणि विश्वासार्ह कामकाजाच्या माध्यमातून सभासदांचा विश्वास जपला आहे। त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता खातेदारांनी संयम राखावा आणि संस्थेवर विश्वास ठेवावा असे आवाहन राधेश्याम चांडक यांनी केले आहे। दरम्यान अफवांमुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी प्रशासन आणि संस्था पातळीवर आवश्यक ती माहिती खातेदारांपर्यंत पोहोचवली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। बुलढाणा अर्बनची आर्थिक स्थिती मजबूत असल्याने खातेदारांनी निश्चिंत राहावे हा ठाम संदेश संस्थापक अध्यक्षांनी दिला आहे। नमस्कार, मी राधेश्याम चांडक, संस्थापक अध्यक्ष बुलढाणा अर्बन। गेल्या 4 दिवसापासून मराठवाड्यातील काही गावांमध्ये बुलढाणा अर्बनच्या सर्व शाखांवरती सोने तारण कर्ज सोडण्याची गर्दी होत आहे। लोकांनी घाबरण्याचे काही कारण नाही आहे। 4,000 कोटी रुपये बुलढाणा अर्बनकडे आज कॅश शिल्लक आहे। 5,000 कोटी रुपये सोनं आहे, 1,500 कोटीचं धान्य आहे आणि 3,000 कोटी रुपयाची बुलढाणा अर्बनची आज मालमत्ता आहे आणि फक्त 2% थकीत कर्ज आहे। त्यामुळे कोणी घाबरण्याचं कारण नाही आहे। काय की ही संस्था उभी करायला 40 वर्ष लागले। 40 वर्षाची आमच्या सगळ्यांची तपश्चर्या आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्यात काही संस्था बंद झाल्या तो धाक लोकांना वाटतो। त्यामुळे लोकांनी गर्दी केलेली आहे। बाकी आम्ही सगळ्यांचं सोनं परत करणार आहे। ज्यांना डिपॉझिट लागेल ते सुद्धा परत करणार आहे। 2-3 दिवसामध्ये ज्याला जे लागेल, आता सगळ्यांनी जर एकदम गर्दी केली तर आम्ही तरी त्याला काय करणार। तरी आमचे कर्मचारी रात्रभर जागून सगळ्यांना सेवा देत आहेत। धन्यवाद।